नमस्कार मित्रांनो, बघा आपण जे काही 11वीचं NCERT होतं ते डिस्कस करणं चालू केलं होतं आणि त्यामध्ये आपण पहिलं आणि दुसरं चॅप्टर कम्प्लिटली डिस्कस केलं आहे आणि त्यावर टेस्टसुद्धा घेतली. नंतर आपण तिसरं चॅप्टर चालू केलं होतं. तिसऱ्या चॅप्टरचा काही भाग आपण डिस्कस केला आहे आणि आता उर्वरित भाग जो आहे तर तो आपण या लेक्चरमध्ये डिस्कस करूया. बघा, नवीन मुद्द्याला हात घालण्याआधी आपण काय करूया, जो काही जुना पार्ट झालेला आहे आपला या चॅप्टरचा, तर याला आधी एक छोटीशी रिव्हिजन घेऊन घेऊया. ठीक आहे. तिसऱ्या चॅप्टरचं नाव होतं बघा आपल्या इंटेरियर ऑफ द अर्थ. ठीक आहे. आणि मग सोर्सेस बघितले की कोणकोणते सोर्सेस असे आहेत जे आपल्याला अर्थच्या इंटेरियर भागासंदर्भात माहिती देतात. त्यामध्ये आपण दोन कॅटेगरीमध्ये यांना कॅटेगराईज केलं होतं त्या सोर्सेसना, डायरेक्ट सोर्सेस, इनडायरेक्ट सोर्सेस. डायरेक्ट सोर्सेसमध्ये आपण बघितलं रॉक फ्रॉम मायनिंग, व्होल्कॅनिक इरप्शन. नंतर इनडायरेक्ट सोर्सेसमध्ये बघितलं होतं आपण टेम्परेचर, प्रेशर, डेन्सिटी, ग्रॅव्हिटेशन, सिस्मिक ॲक्टिव्हिटी आणि मेटोराइट्स. ठीक आहे. नंतर बघा आपण दोन प्रोजेक्ट संदर्भात बोललो होतो, डीप ओशन ड्रिलिंग प्रोजेक्ट आणि इंटिग्रेटेड ओशन ड्रिलिंग प्रोजेक्ट. नंतर आपण जे काही ग्रॅव्हिटी आहे तर ती ग्रॅव्हिटी ॲट पोल आणि ग्रॅव्हिटी ॲट इक्वेटोर यामध्ये फरक बघितला होता. मग असं सांगितलं होतं की पोलला ग्रॅव्हिटी जी आहे तर ती जास्त, तर इक्वेटोरला ग्रॅव्हिटी जी आहे तर ती काय असते, कमी असते. नंतर आपण ग्रॅव्हिटी ॲनोमली संदर्भात सुद्धा डिस्कशन केलं होतं. त्यानंतर आपण स्ट्रक्चर ऑफ अर्थ आणि मग अर्थचे जे काही भाग आहेत, इंटरनल भाग म्हणजे क्रस्ट, नंतर मॅन्टल आणि त्यानंतर कोर, या तिन्ही पार्ट संदर्भात एकदम डिटेल डिस्कस केलं होतं. नंतर बघा आपण जो काही अर्थचा उभा सेक्शन घेतला आणि त्यामध्ये आपण वेगवेगळ्या डिस्कंटिन्युटी बघितल्या होत्या, ज्यामध्ये कॉर्नरॉड डिस्कंटिन्युटी, मोहो डिस्कंटिन्युटी, रेपेट्टी डिस्कंटिन्युटी, गटेनबर्ग डिस्कंटिन्युटी आणि लेहबर्न डिस्कंटिन्युटी या संदर्भात डिस्कशन केलं होतं आणि त्याची एक ट्रिकसुद्धा सांगितली होती. नंतर बघा आता या चॅप्टरचा जो काही राहिलेला पार्ट आहे तर तो आपण आता डिस्कस करूया. बघा, नंतरचा पार्ट आहे याचा अर्थक्वेक. ठीक आहे. अर्थक्वेक काय, बघा आपला चॅप्टर कोणता आहे, इंटेरियर ऑफ द अर्थ, आणि या इंटेरियर ऑफ द अर्थमध्ये आपण चॅप्टर आपलं पॉईंट डिस्कस करत आहे अर्थक्वेक. अर्थक्वेकचा अभ्यास करताना आपल्या मनामध्ये दोन प्रश्न यायला पाहिजे की एक, अर्थक्वेकचा अभ्यास का करायचा, आणि दुसरा प्रश्न, अर्थक्वेक कशामुळे होतो. पहिल्या प्रश्नाचं उत्तर जेव्हा आपण शोधू तेव्हा आपल्याला उत्तर असं मिळेल की अर्थक्वेकचा अभ्यास का करायचा. तर अर्थक्वेकचा अभ्यास करण्यामागचं कारण काय आहे, तर पृथ्वीच्या अंतर्गत भागातील माहिती मिळवण्यासाठी किंवा पृथ्वीचं जे काही इंटेरियर आहे तर ते नेमकं काय आहे, कसं आहे हे जाणून घेण्यासाठी अर्थक्वेकचा अभ्यास करणे आपल्याला महत्त्वाचं ठरते. मग प्रश्न निर्माण होतो दुसरा की अर्थक्वेक नेमका होतो कशामुळं. तर अर्थक्वेक होतो कशामुळं, तर त्याचं उत्तर आपल्याला मिळतं बघा, इट कॉज ड्यू टू द रिलीज ऑफ एनर्जी अलॉंग द फॉल्ट विच जनरेट फेव्ज. ठीक आहे. म्हणजेच काय, तर हा सपोज आपला अर्थचा क्रस्ट आहे आणि बघा या क्रस्टमध्ये काय असतं, हा क्रस्ट एकदम व्यवस्थित काढून घेऊया आपण, हा अर्थचा क्रस्ट, आणि या क्रस्टमध्ये आहे ना वेगवेगळ्या फॉल्ट असतात. फॉल्ट म्हणजे काय, तर भेगा. ठीक आहे, भेगा. आणि जिथं भेग असते त्यातले जे काही खडक आहे तर हे अपोजिट डायरेक्शननं काय व्हायला पाहतात, मूव्ह व्हायला पाहतात. पण त्याच वेळेस काय होतं, याच्यावरून हा जो काही वरचा स्ट्रॅटा आहे या स्ट्रॅटाचा याच्यावर काय असतो, खडकांवर प्रेशर असतं, त्यामुळे हे खडकं एकमेकांपासून दूर जात नाहीत. पण काय होतं, जेव्हा या भेगेमध्ये या फॉल्टमध्ये ताण एका विशिष्ट मर्यादेपलीकडे जातो तेव्हा काय होतं, इथला खडक जो आहे तर या ठिकाणी असा खडक ब्रेक होतो थोडाफार, आणि जसा खडक ब्रेक होतो त्या ठिकाणी काय होतं, एनर्जी रिलीज होते. काय होते, एनर्जी रिलीज होते. मग समजा या ठिकाणी जर एनर्जी रिलीज झाली तर मग वेगवेगळ्या प्रकारच्या वेव्हज ज्या आहेत तर त्या अशा त्या पॉईंटपासून मूव्ह व्हायला लागतात. ठीक आहे. मग ज्या ठिकाणी एनर्जी रिलीज होते तर या ठिकाणाला काय म्हटलं जातं, फोकस. ठीक आहे, फोकस. या ठिकाणाला काय म्हटलं जातं, फोकस. ज्या ठिकाणी एनर्जी रिलीज होते त्याला काय म्हटलं जातं, फोकस. द पॉईंट ॲट विच एनर्जी गेट रिलीज इज कॉल्ड ॲज फोकस. हा प्रश्न विचारलेला आहे बरेच वेळा. आणि या फोकसलाच एक अल्टरनेट नेम आहे हायपो सेंटर. कोणतं, हायपोसेंटर. हायपोसेंटर हे सुद्धा फोकसला एक दुसरं नाव आहे. नंतर बघा, या फोकसपासून भूपृष्ठावर असलेला सर्वात जवळचा पॉईंट. ठीक आहे, भूपृष्ठावर असलेला सर्वात जवळचा पॉईंट म्हणजे काय, तर इपिसेंटर. सपोज हा इथं आपल्या फोकस आहे आणि या फोकसपासून सर्वात जवळचा कोणता पॉईंट असेल भूपृष्ठावर, तर हा इथं सर्वात जवळचा. तर या पॉईंटला काय म्हणायचं, तर मग इपी सेंटर. याला काय म्हटलं जाते, इपी सेंटर. म्हणजेच काय, तर फोकसपासून सर्वात जवळचा असलेला पॉईंट म्हणजे काय, इपी सेंटर. मग या इपी सेंटरवर सर्वात पहिल्यांदा काय होतील, जे काही
हे जे अर्थक्वेकच्या वेव्हज आहेत तर त्या काय होतील, सर्वात पहिल्यांदा पोहोचतील. ठीक आहे, समजलं तुम्हाला की काय म्हटलं आपण, जो काही अर्थचा क्रस्ट असतो त्यामध्ये काय असतात, फॉल्ट्स असतात, आणि फॉल्ट्स असलेल्या ठिकाणी जे काही खळग असतात तर ते एकमेकांपासून दूर मूव्ह व्हायला पाहतात, एकमेकांच्या पासून अपोजिट डायरेक्शनने जायला पाहतात. मग जेव्हा ते अपोजिट डायरेक्शनने जायला पाहतात तेव्हा इथं काय होतं, एक प्रेशर, एक ताण निर्माण होतो. ठीक आहे, इथे काय होतो, ताण निर्माण होतो. पण त्याच वेळेस काय होतं, हा जो काही वरचा स्ट्रॅटा आहे, याच्या वरचा जो काही खडक आहे किंवा याचं वरचं जे काही भूपृष्ठ आहे आपलं, तर ते काय करतं, त्या दोन्ही तिथले जो काही खडक आहे तर यांना अनलॉक करतं, म्हणजेच काय, रोखून धरतं. पण एका मर्यादेपलीकडे यामधील ताण एका मर्यादेपलीकडे गेल्यानंतर इथला खडक काय होतो, तुटतो. खडक जसा तुटतो तसा काय होतो, इथं एनर्जी रिलीज होते. आणि या ठिकाणी जेव्हा एनर्जी रिलीज होते, आपण असं सांगितलं, आपण डबल करून घेऊ एकदा. या ठिकाणी समजा एनर्जी जेव्हा रिलीज होते तेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या ज्या काही वेव्हज आहेत तर त्या काय होतात, इथनं मूव्ह होतात. काय होतात, मूव्ह होतात, किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या वेव्ह इथून निघतात. मग याला काय म्हटलं होतं आपण, ज्या ठिकाणी एनर्जी रिलीज होते त्याला फोकस. ठीक आहे, आणि मग त्या फोकसला दुसरं नाव काय म्हटलं आपण, हायपोसेंटर. मग या फोकसपासून भूपृष्ठावर सर्वात जवळचा असणारा पॉईंट याला काय म्हटलं आपण, इपिसेंटर. त्याला काय म्हटलं होतं, इपिसेंटर. ठीक आहे, आता बघा आपण हे डिस्कस केलं, आणि मी जसं तुम्हाला सांगितलं की फोकस जवळ काय होतं, एनर्जी रिलीज होतं, आणि त्यापासून वेगवेगळ्या वेव्हज तयार होतात. काय होतं, वेगवेगळ्या वेव्हज तयार होतात. मग त्या वेव्हज जेव्हा आपल्या भूपृष्ठावर पोहोचतात, ठीक आहे, त्या भूपृष्ठावर पोहोचतात आणि भूपृष्ठासोबत काय करतात, इंटरॅक्शन करतात, आणि तेव्हा आपली अर्थ काय करते, हादरते, किंवा अर्थला काय लागतो, झटका लागतो, आणि त्यालाच काय म्हणतो आपण, अर्थक्वेक. त्यालाच काय म्हणतो आपण, अर्थक्वेक. ठीक आहे, मग ह्या जे काही वेव्हज आहेत तर ह्या वेव्हज ज्या आहेत तर त्या बघा दोन प्रकारच्या आहेत. किती प्रकारच्या आहेत, दोन प्रकारच्या, एक बॉडी वेव्ह आणि सरफेस वेव्ह. आतापर्यंत आपण असंच ऐकलं, प्रायमरी वेव्ह. ठीक आहे, प्रायमरी वेव्ह, सेकंडरी वेव्ह आणि सरफेस वेव्ह, आपण असंच ऐकलं आत्तापर्यंत. पण त्या ज्या काही तिन्ही वेव्हज आहेत तर त्या दोन कॅटेगरीमध्ये कॅटेगराईज केल्या जातात, एक बॉडी वेव्ह आणि दुसरं सरफेस वेव्ह. ठीक आहे, जेव्हा मी सांगितलं तुम्हाला की या ठिकाणी एनर्जी रिलीज होते, जर या ठिकाणी एनर्जी रिलीज झाली तेव्हा काय झालं, इथनं वेगवेगळ्या प्रकारच्या वेव्हज आपल्या मूव्ह व्हायला लागल्या. ठीक आहे, मग ह्या वेव्हज जेव्हा अर्थच्या बॉडीमधून अशा मूव्ह होतात तेव्हा जेव्हा त्या बॉडीमध्ये असतात, बॉडीच्या आतमध्ये, कशाच्या, अर्थच्या बॉडीच्या आतमध्ये असतात, तेव्हा याला काय म्हटलं जातं, बॉडी वेव्हज. ठीक आहे, बॉडी वेव्हज. आणि जेव्हा त्या भूपृष्ठावर येऊन भूपृष्ठामध्ये असणाऱ्या खडकासोबत, ठीक आहे, इंटरॅक्शन करतात, आणि तेव्हा त्याच्यापासून एक नवीन वेव्ह निर्माण होतं, तर तिला काय म्हटलं जाते, सरफेस वेव्ह. तिला काय म्हटलं जातं, सरफेस वेव्ह. मग सांगायचं झालं म्हणजे काय, तर बॉडी वेव्हज ज्या आहेत तर बॉडी वेव्हज कुठं तयार होतात, बॉडी वेव्हज तयार होतात आपल्या फोकस या ठिकाणी, जिथं एनर्जी रिलीज होते तिथं. आणि दुसऱ्या कोणत्या वेव्हज सांगितल्या मी तुम्हाला, सरफेस वेव्ह. सरफेस वेव्हज कुठं तयार होतात, तर भूपृष्ठावर. आणि भूपृष्ठावर कशामुळे निर्माण होतात सरफेस वेव्ह, तर ज्या काही बॉडी वेव्हज आहेत तर या बॉडी वेव्हजचं भूपृष्ठांच्या खडकासोबत इंटरॅक्शन होऊन निर्माण होतात, तर त्या सरफेस वेव्ह. ठीक आहे, आता बघा डिटेलमध्ये डिस्कस करूया नेमकं वेव्ह काय आहेत. ठीक आहे, बॉडी वेव्हज या दोन प्रकारच्या आहेत, प्रायमरी वेव्ह आणि सेकंडरी वेव्ह. प्रायमरी वेव्ह जे आहेत आता प्रायमरी वेव्हबद्दल डिटेल डिस्कस बघूया, की प्रायमरी वेव्ह ह्या सर्वात फास्ट वेव्हज आहेत. म्हणजे जे काही वेव्ह सांगितलं मी तुम्हाला, प्रायमरी, सेकंडरी आणि सरफेस वेव्ह, या तिन्ही वेव्हमध्ये प्रायमरी वेव्ह कशा आहेत, सर्वात फास्ट आहेत. नंतर इट इज लाईक अ साऊंड वेव्ह. ह्या साऊंड वेव्ह प्रमाणे आहेत, आणि ह्या तिन्ही माध्यमातून, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस, या तिन्ही माध्यमातून काय करू शकतात, त्या प्रवास करू शकतात. आपण बरेच वेळा असं म्हणतो की जे प्रायमरी वेव्हज आहेत तर त्या साऊंड वेव्ह प्रमाणे आहेत. बऱ्याच पुस्तकांमध्ये सुद्धा वाचतो की साऊंड वेव्हज प्रमाणे प्रायमरी वेव्हज असतात. पण नेमकं साऊंड वेव्ह प्रमाणे असतात म्हणजे नेमकं काय, नेमकं या वाक्याचा अर्थ काय आहे, तर ते समजून घेणे खूप महत्त्वाचं आहे. बघा, साऊंड वेव्ह काय असतात, पहिले आपण हा अर्थ समजून घेण्यासाठी साऊंड वेव्ह म्हणजे काय हे समजून घेऊया. साऊंड वेव्ह बघा, ह्या लॉन्जिट्युडनल वेव्ह असतात. कोणत्या वेव्ह, लॉन्जिट्युडनल. म्हणजेच साऊंड वेव्ह काय असतात, लॉन्जिट्युडनल वेव्हज असतात. मग जर असं म्हणून राहिलो आपण की प्रायमरी वेव्ह या साऊंड वेव्ह प्रमाणे असतात, मग प्रायमरी वेव्ह सुद्धा काय असतील, लॉन्जिट्युडनल वेव्ह. एवढा कन्सेप्ट क्लिअर झाला. आता समोर जाऊ. आता बघा, जसं सांगितलं की साऊंड वेव्ह काय असतात, लॉन्जिट्युडनल वेव्ह, आणि त्या वेव्हज काय असतात, लॉन्जिट्युडनल वेव्ह. ह्या लॉन्जिट्युडनल वेव्हच्या डायरेक्शनने व्हायब्रेट होतात. ठीक आहे, वेव्हचं जे काही डायरेक्शन आहे तर त्याला पॅरलली व्हायब्रेट होतात. वेव्हच्या डायरेक्शनला
पॅरलली व्हायब्रेट होतात. कोणत्या वेव्ह? लॉन्जिट्युडिनल वेव्ह. परत सांगतो, लॉन्जिट्युडिनल वेव्ह ह्या वेव्हच्या डायरेक्शनला पॅरलली व्हायब्रेट होतात. कशा? पॅरलली. परपेंडिक्युलर म्हणत आहे का? नाही. मग पॅरलली जेव्हा ते व्हायब्रेट होतात तेव्हा त्या काय करतात, जे काही माध्यमांमध्ये हे असतात, पार्टिकल्स असतात. सपोज ही वेव्हची डायरेक्शन आहे आणि हे याला पॅरलली अशी व्हायब्रेट होत आहे, तर या मीडियममध्ये जे काही पार्टिकल असतील तर हे पार्टिकल काय होतात, मागे पुढे मागे पुढे मागे पुढे सरकतात. ठीक आहे. म्हणजेच काय सांगायचं झालं तर प्रायमरी वेव्ह काय करतात, त्या मीडियममध्ये असणारं जे काही आपलं हे आहे पार्टिकल्स आहेत, तर त्या पार्टिकल्सला काय करतात, मागे पुढे मूव्ह करतात, मागे पुढे मूव्ह करतात. मग आता त्याच प्रकारचं जे काही ॲक्शन आहे तर ह्या प्रायमरी वेव्ह करतात. ठीक आहे. त्याच प्रकारचं ॲक्शन काय करतात, प्रायमरी वेव्ह करतात. म्हणून याला काय म्हणतो आपण, लॉन्जिट्युडिनल वेव्ह. म्हणूनच याला काय म्हणतो आपण, ह्या साऊंड वेव्ह प्रमाणे आहेत. ठीक आहे. बघा नंतर इथं सांगितलेलंच आहे की पी वेव्ह व्हायब्रेट्स पॅरलल टू द डायरेक्शन ऑफ वेव्ह. हे सांगितलं मी तुम्हाला की पी वेव्ह काय आहेत, ह्या साऊंड वेव्ह प्रमाणे आहेत. आणि साऊंड वेव्ह काय आहेत, तर ह्या लॉन्जिट्युडिनल वेव्ह आहेत. आणि लॉन्जिट्युडिनल काय करतात, तर जे काही वेव्ह वाहण्याची डायरेक्शन आहे तर याला काय करतात, पॅरलली व्हायब्रेट होतात. याला काय होतात, पॅरलली व्हायब्रेट होतात. म्हणजेच प्रायमरी वेव्हसुद्धा काय होतात, वेव्हच्या वाहण्याच्या डायरेक्शनला काय होतात, पॅरलली व्हायब्रेट होतात. नंतर बघा, मग हे पॅरलली व्हायब्रेट झाल्यामुळे काय करतं, जे काही खडक आहे त्याच्या मार्गातील किंवा जे काही क्रस्टचा पार्ट आहे त्याच्या मार्गामधील किंवा जो काही पृथ्वीचा पार्ट आहे, अर्थचा पार्ट आहे आपल्या, त्याच्या मार्गामधील, त्या प्रायमरी वेव्हच्या मार्गामधील त्याच्यामध्ये स्ट्रेचिंग आणि क्विझिंग निर्माण करतात. काय करतात, स्ट्रेचिंग आणि क्विझिंग निर्माण करतात. आता ओव्हरऑल जर प्रश्न यायचा झाला प्रायमरी वेव्हवर तर कसा येईल? ठीक आहे. पहिला पॉईंट, इट इज फास्टेस्ट अमॉंग द ऑल वेव्हज. ठीक आहे. म्हणजेच त्या काय, तर इतर जे काही अर्थक्वेकच्या वेव्ह आहेत, भूकंपाच्या लहरी आहेत, त्या लहरीमध्ये सर्वात फास्ट आहे. ठीक आहे. पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट, इट पास थ्रू सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. ठीक आहे. तिसरा पॉईंट, इट इज अ लॉन्जिट्युडिनल वेव्ह. चौथा पॉईंट, डी नंबरचा म्हणजे चौथा पॉईंट, असं म्हणू शकतो की इट व्हायब्रेट्स पॅरलल टू द डायरेक्शन ऑफ वेव्ह. ठीक आहे. नंतर पाचवा पॉईंट काय येईल, इट क्रिएट डेन्सिटी डिफरन्सेस इन टू द मटेरियल. ठीक आहे. अँड डेन्सिटी डिफरन्स इन टू द मटेरियल. ठीक आहे. असे पाच सहा पॉईंट आपल्याला यावर विचारले जाऊ शकतात. नंतर बघा आपण आता सेकंडरी व्हेव्जबद्दल डिस्कस करूया. सेकंडरी व्हेव्ज ज्या आहेत ह्या इट ट्रॅव्हल्स ओनली थ्रू द सॉलिड. ह्या फक्त सॉलिडमधूनच प्रवास करू शकतात, इतर भागामधून प्रवास करू शकत नाहीत. परत सेकंडरी व्हेव्ज ह्या फक्त सॉलिडमधून प्रवास करू शकतात, इतर मीडियममधून प्रवास करू शकत नाहीत. आणि ही जी काही प्रॉपर्टी आहे सेकंडरी व्हेव्हची, ही आपल्याला अर्थच्या इंटेरियर भागासंदर्भात खूप युनिक इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करते. ठीक आहे. आता ती कशी करते तर ते समोर बघूयाच आपण. नंतरचा पॉईंट आहे बघा, इट इज लाईक अ ट्रान्सवर्स वेव्ह. ठीक आहे. इट इज लाईक अ लाईट वेव्ह. साऊंड वेव्ह, सेकंडरी वेव्ह इज लाईक अ लाईट वेव्ह. म्हणजे सेकंडरी वेव्ह ज्या आहेत तर त्या कशाप्रमाणे आहेत, लाईट वेव्स प्रमाणे आहेत. कशाप्रमाणे आहेत, लाईट वेव्ह प्रमाणे आहेत. हे बऱ्याच पुस्तकात वाचलेलं आहे आपण की सेकंडरी वेव्ह या लाईट वेव्ह प्रमाणे असतात. पण नेमकं काय, त्या लाईट वेव्ह प्रमाणे असतात म्हणजे काय म्हणायचं इथं, तर त्या ट्रान्सफर वेव्ह असतात. ठीक आहे. म्हणजे लाईट वेव्ह काय असतात, ट्रान्सफर वेव्ह असतात, ट्रान्सवर्स वेव्हज असतात. म्हणून सेकंडरी वेव्ह सुद्धा काय असतात, तर ट्रान्सवर्स वेव्हज असतात. मग ट्रान्सवर्स वेव्हज काय आहेत, तर ट्रान्सवर्स वेव्हज ह्या वेव्हच्या वाहण्याच्या डायरेक्शनला परपेंडिक्युलर काय होतात, मूव्ह होतात. ठीक आहे. हे काय झालं, परपेंडिक्युलर. काय झालं, परपेंडिक्युलरली मूव्ह होतात. ठीक आहे. मग परपेंडिक्युलर मूव्ह होत असताना काय करतं, ह्या क्रिस्ट, ठीक आहे, क्रिस्ट आणि ट्रफ निर्माण करतात. क्रिस्ट आणि ट्रफ. ठीक आहे. याला आता मराठीमध्ये काय वेगळेच शब्द आहेत ते थोडे, तर त्यामुळे तुम्ही इंग्लिशमध्ये लक्षात ठेवा की सेकंडरी वेव्हज काय निर्माण करतात मटेरियलमध्ये, क्रिस्ट आणि ट्रफ. ठीक आहे. परत एकदा बघूया की सेकंडरी वेव्ह कशाप्रमाणे आहेत, लाईट वेव्ह प्रमाणे आहेत. लाईट वेव्ह कशा आहेत, ट्रान्सवर्स वेव्ह आहेत. म्हणजे सेकंडरी वेव्ह सुद्धा काय आहे, ट्रान्सवर्स वेव्हज आहेत. मग ट्रान्सवर्स वेव्हबद्दल बघितलं आपण की ट्रान्सवर्स वेव्हज ह्या कशा मूव्ह होतात, त्या मूव्ह कशा होतात, त्यांची मुवमेंट कशी होते, तर वेव्हच्या वाहण्याच्या डायरेक्शनला परपेंडिक्युलरली ह्या कशा होतात, मूव्ह होतात. ठीक आहे. मग परपेंडिक्युलर मूव्ह झाल्यामुळे काय होतं, क्रिस्ट आणि ट्रफ तयार होतं, क्रिस्ट आणि ट्रफ तयार होतं. ठीक आहे. आता अशा प्रकारचं सेकंडरी वेव्ह संदर्भात डिस्कशन आहे. बघा, जर सेकंडरी वेव्ह जर प्रश्न आला तर कसा येईल, पहिला पॉईंट, इट कॅन ट्रॅव्हल्स ओनली थ्रू द सॉलिड. ठीक आहे.
दुसरा पॉईंट, इट इज लाईक अ लाईट वेव्ह. तिसरा पॉईंट, सेकंडरी वेव्ह व्हायब्रेट परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ वेव्हज इन अ व्हर्टिकल प्लेन. नंतर लास्टचा पॉईंट, लास्टचा पॉईंट काय असेल आपला, इट क्रिएट क्रिस्ट अँड ट्रफ इन टू द मटेरियल. ठीक आहे, अशा प्रकारे हे सेकंडरी वेव्हचं डिस्कशन. नंतर बघा तिसरी वेव्ह आहे आपली एक सरफेस वेव्ह. सरफेस वेव्ह मी तुम्हाला सांगितलं, सरफेस वेव्ह कुठं तयार होते, फोकसवर तयार होते का, नाही. सरफेस वेव्ह फोकस जवळ तयार होत नाही, फोकस जवळ सरफेस वेव्ह तयार होत नाही. तर मग ती कुठं होते, तर ती होते जेव्हा बॉडी वेव्हचं इंटरॅक्शन आपल्या सरफेसमधील जे काही भूपृष्ठ आहे, तर भूपृष्ठाच्या रॉकसोबत जेव्हा इंटरॅक्शन होतं कशाचं, बॉडी वेव्हचं, तेव्हा या सरफेस वेव्ह निर्माण होतात. आणि सरफेस वेव्ह ज्या आहेत तर त्यांची जी काही व्हेलोसिटी आहे, त्यांची जी काही स्पीड आहे, तर ती डेन्सर मटेरियलमध्ये सर्वात म्हणजे जास्त असते ॲज कम्पेअर टू लो डेन्सर मटेरियल. म्हणजे जर सांगायचं झालं तर कसं सांगता येईल आपल्याला हे, की मोर इज द डेन्सर मीडियम, हायर इज द व्हेलोसिटी ऑफ द सरफेस वेव्ह. जेवढं जास्त डेन्सर मटेरियल तेवढी याची व्हेलोसिटी कशी असेल, सरफेस वेव्हची जास्त व्हेलोसिटी असेल. ठीक आहे. आणि बघा आता याचे 3 क्रम म्हणजे लक्षात ठेवायला महत्त्वाचे आहे आपल्या, म्हणजे ते तिन्ही क्रम आपल्याला लक्षात ठेवावे लागतील. स्पीडच्या बाबतीत जर बोलायचं झालं, ठीक आहे, स्पीडच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर सर्वात जास्त स्पीड कोणाची, प्रायमरी वेव्ह. सेकंड नंबर सेकंडरी वेव्ह आणि थर्डला सरफेस वेव्ह. आपण याला तिसरा क्रमांक देऊ. ठीक आहे, सरफेस वेव्ह. ठीक आहे, तिसऱ्या क्रमांकाची वेव्ह म्हणजे सरफेस वेव्ह आपली. तर सर्वात जास्त स्पीड कोणाची, प्रायमरी. 2 नंबरला सेकंडरी, 3 नंबरला सरफेस. जर विध्वंसकता डॅमेज, ठीक आहे, जर सर्वात जास्त कोणती वेव्ह डॅमेज करत असेल तर ती आहे टर्शियरी वेव्ह. टर्शियरी वेव्ह आपण कोणत्या वेव्हला म्हटलं होतं, सरफेस वेव्ह. मग जर मी म्हटलं की विध्वंसकतेनुसार भूकंप लहरींचा क्रम लावा, तर मग सगळ्यात पहिली कोणती येईल, सरफेस वेव्ह. ठीक आहे, मग ही सर्वात जास्त डॅमेज करते. 2 नंबरला कोणती येईल, सेकंडरी वेव्ह. ठीक आहे, नंतर 3 नंबरला कोणती येईल, प्रायमरी वेव्ह. आणि स्पीड जर म्हटलं तर प्रायमरी वेव्ह प्रथम, सेकंडरी वेव्ह द्वितीय क्रमांकावर आणि सरफेस वेव्ह तृतीय क्रमांकावर येईल. सेकंडरी वेव्ह दोन्ही बाबतीमध्ये द्वितीय क्रमांकावर आहे. ठीक आहे. आता याच्यानंतरचा पॉईंट आहे बघा, टाइप्स ऑफ अर्थक्वेक. ठीक आहे, आपण अर्थक्वेक बघितलं, अर्थक्वेक कसा होतो, काय होतं नेमकं हे बघितलं, वेव्ह बघितल्या सर्व. आता बघा टाइप्स ऑफ अर्थक्वेक हा एक पॉईंट आहे आपला. टाइप्स ऑफ अर्थक्वेकमध्ये टेक्टॉनिक अर्थक्वेक. आता हे तुम्हाला अर्थक्वेकचे टाईप बऱ्याच पुस्तकात मिळत नाही, पण या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. आता टेक्टॉनिक अर्थक्वेक म्हणजे काय, तर तुम्ही आत्तापर्यंत भूगोल शिकले असाल तर त्यामध्ये बघा तुम्हाला असं माहिती असेल की आपला हा जो काही भूपृष्ठ आहे तर हा वेगवेगळ्या प्लेट्सपासून बनलेला आहे. ठीक आहे, वेगवेगळ्या प्लेट्सपासून बनलेला आहे. मग जेव्हा ह्या प्लेट्स एकमेकांवर आदळतात, ठीक आहे, एकमेकांवर आदळतात किंवा एकमेकांच्या दिशेने मूव्ह होतात आणि यांची टक्कर होते, तेव्हा इथं भूकंप होतो. ठीक आहे, आणि त्या भूकंपाला म्हटलं जातं टेक्टॉनिक अर्थक्वेक. कोणता अर्थक्वेक म्हटलं जातं त्याला, टेक्टॉनिक अर्थक्वेक. नंतर दुसरा आहे ओल्कॅनिक अर्थक्वेक. कोणता, ओल्कॅनिक अर्थक्वेक. जेव्हा अर्थच्या क्रस्टमध्ये इथं समजा व्होल्कॅनो झाला असेल, ठीक आहे, व्होल्कॅनो म्हणजे ज्वालामुखी जर झाला असेल, ज्वालामुखी फुटला असेल, तर असा धाडकन हे ज्वालामुखी एकदम जोरानं कसा काय येईल, बाहेर येईल हा अर्थचा क्रस्ट ब्रेक करून. जेव्हा हा अर्थचा क्रस्ट ब्रेक करून येईल तेव्हा इथं काय होईल, भूकंप तयार होऊ शकतात. ठीक आहे, भूकंप तयार होऊ शकतात कारण की इथं अर्थ हादरेल ना थोडी. ठीक आहे, तर त्याला काय म्हटलं जाईल, ओल्कॅनिक अर्थक्वेक. कोणता, ओल्कॅनिक अर्थक्वेक. नंतर आहे कोलॅप्स अर्थक्वेक. ठीक आहे, कोलॅप्स अर्थक्वेक. जेव्हा बघा तुम्ही कधी कधी ऐकलं असेल की खाण खचली जाते. ठीक आहे, कधी कधी खाणी कोसळतात. ठीक आहे, मग खाणी ह्या एकदम खोल असतात बघा, पृथ्वीमध्ये आपल्या अर्थमध्ये खाणी ह्या खोल असतात आणि कधी कधी काय होतं, ह्या खाणी कोसळतात. ह्या खाणी कोसळल्यामुळे सुद्धा कधी कधी अर्थक्वेक होऊ शकतो आणि त्यालाच म्हटलं जातं कोलॅप्स अर्थक्वेक. त्यालाच काय म्हटलं जातं, कोलॅप्स अर्थक्वेक्स. खाणी म्हणजे काय, खाणी म्हणजेच याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं, मायनिंग. ठीक आहे, ज्या समजा कोळशाची खाण असो किंवा इतर कोणत्या मटेरियलची खाण, तर त्यामध्ये असे अर्थक्वेक होऊ शकतात. नंतर आहे एक्सप्लोजन अर्थक्वेक. कोणता, एक्सप्लोजन अर्थक्वेक. एक्सप्लोजन अर्थक्वेक म्हणजे काय, जर एखाद्या न्यूक्लिअर वेपन्सची आपण चाचणी घेतली, ठीक आहे, तर काय आपण ते आता इंडियामध्ये जर घ्यायचं झालं तर आपण कुठं पोखरण या ठिकाणी घेतो. ठीक आहे, आणि राजस्थानमध्ये वाळवंटात. ठीक आहे, आणि मग तिथं जेव्हा आपण न्यूक्लिअर वेपनची चाचणी घेतो तेव्हा आजूबाजूचा जो काही परिसर होत आहे तर त्याला काय बसतो, हादरा बसतो आणि त्यापासून जो भूकंप निर्माण होऊ शकतो त्याला काय म्हणतो आपण, एक्सप्लोजन अर्थक्वेक. ठीक आहे, नंतर 5वा टाईप आहे बघा, रिझर्वायर इंड्यूस अर्थक्वेक. कोणता, रिझर्वायर इंड्यूस अर्थक्वेक.
म्हणजेच काय, रिझर्वायर म्हणजे काय तर मोठमोठे जलाशय, ठीक आहे. आणि कधी कधी या मोठमोठ्या जलाशयामध्ये काय होतं, भूकंप होऊ शकतात, मग त्याला काय म्हटलं जातं, रिझर्वायर इंड्यूस अर्थक्वेक, ठीक आहे. नंतर बघा नेक्स्ट पॉईंट आहे आपला या चॅप्टरचा, मेजरिंग ऑफ अर्थक्वेक, ठीक आहे. अर्थक्वेकचं मोजमाप करणं, ठीक आहे. मग अर्थक्वेकचं मोजमाप कसं नेमकं करायचं, तर ते आपण 2 स्केलनी केलं जातं, ठीक आहे. किती, 2 स्केलच्या मार्फत अर्थक्वेकचं मोजमाप केलं जातं. कोणकोणत्या स्केल आहेत त्या, रिश्टर स्केल आणि मर्केली स्केल. जेव्हा आपण जो काही भूकंप आहे त्याचं मोजमाप मॅग्निट्यूडच्या संदर्भात करतो, तर तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, रिश्टर स्केल, ठीक आहे. जेव्हा आपण मॅग्निट्यूड मोजतो अर्थक्वेकची तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, रिश्टर स्केल, किंवा तिथं स्केल कोणती वापरतो आपण, रिश्टर स्केल. आणि जेव्हा इंटेन्सिटी मोजतो तेव्हा काय केलं जातं, मर्केली स्केल वापरली जाते. कोणती स्केल, मर्केली स्केल, ठीक आहे. नंतर बघा रिश्टर स्केल जी आहे तर ही 1 ते 10, किती, 1 ते 10 नाही, 0 ते 10, 0 to 10 एवढं म्हणजे यामध्ये मोजले जाते. आणि जर तुम्ही मर्केली स्केल बघत असाल तर ते 1 ते 12, किती, 1 ते 12, 1 to 12 असं मोजले जाते, ठीक आहे. 1 2 3 4 पासून तर 12 पर्यंत, ठीक आहे. नंतर बघा मग दोन्ही याचा फरक काय आहे, तर मॅग्निट्यूड ज्या स्केलमध्ये मोजतो आपण त्याला रिश्टर स्केल म्हटलं, आणि रिश्टर स्केलमध्ये काय कशाची रिलेटेड आहे ही रिश्टर स्केल, तर एनर्जी रिलीज ड्युरिंग द क्वेक. जेव्हा अर्थक्वेक झाला आणि त्या दरम्यान जे एनर्जी रिलीज झाली तर त्याचं मोजमाप वगैरे करून रिश्टर स्केल मोजल्या जाते. आणि जी काही मर्केली स्केल आहे तर ही कशाशी रिलेटेड आहे, व्हिजिबल डॅमेज कॉज बाय द इव्हेंट म्हणजेच काय तर अर्थक्वेक. व्हिजिबल डॅमेज कॉज बाय द अर्थक्वेक हे कशामध्ये मोजलं जातं, मर्केली स्केलमध्ये. ह्या 2 प्रकारच्या स्केल आहेत, हे लक्षात ठेवा. इथं प्रश्न कसा येऊ शकतो की रिश्टर स्केल कॅल्क्युलेट द इंटेन्सिटी ऑफ अर्थक्वेक, तर मग हे वाक्य चुकीचं असेल. रिश्टर स्केल काय कॅल्क्युलेट करते, मॅग्निट्यूड. दुसरं वाक्य काय असेल आपलं, मर्केली स्केल कॅल्क्युलेट द मॅग्निट्यूड ऑफ अर्थक्वेक, तर हे सुद्धा वाक्य काय असेल, चुकीचं असेल. कारण की मर्केली स्केल काय करते, इंटेन्सिटी कॅल्क्युलेट करते. नंतर याच्या पॉईंटवर बी येऊ शकतं की नेमकं किती ते किती, रिश्टर स्केल 0 ते 10 आणि मर्केली स्केल 1 to 12, ठीक आहे. असंही विचारू शकतं की व्हिजिबल डॅमेज कॉज बाय द इव्हेंट इज मेजर इन विच ऑफ द फॉलोइंग स्केल. मग कोणते स्केल असेल त्याचं आन्सर कोणतं असेल आपलं, तर मर्केली स्केल, ठीक आहे. नंतर बघा याच चॅप्टरमध्ये समोर आहे एमर्जन्स ऑफ शॅडो झोन, ठीक आहे. एमर्जन्स ऑफ शॅडो झोन आपण बरेच वेळा वाचतो की शॅडो झोन, अर्थक्वेकमध्ये शॅडो झोन काय असतो, तर आणि हे याचं मटेरियल आपल्याला बऱ्याच जागेवर मिळत सुद्धा नाही. तर मी तुम्हाला समजावून सांगतो की नेमकं शॅडो झोन काय आहे, ठीक आहे. सगळ्यात पहिला तुम्हाला मी सुरुवातीलाच इपिसेंटर याचा अर्थ सांगितला की इपिसेंटर म्हणजे काय, ठीक आहे. समजा या ठिकाणी जर फोकस असेल भूकंपाचा, ठीक आहे, आणि या भूकंपाच्या फोकसपासून भूपृष्ठावरचा सर्वात जवळचा पॉईंट याला काय म्हणतो आपण, इपिसेंटर. त्याला काय म्हटलं जातं, इपिसेंटर, ठीक आहे. ही एक गोष्ट महत्त्वाची आहे, इपिसेंटर इथं माहिती पाहिजे, ठीक आहे. आता बघा जो काही आपला भूकंप होतो, ज्या आपल्या अर्थच्या आतमध्ये भूकंप होतो आणि तो भूकंप जो आहे तर त्याचं मोजमाप आपण करतो सिस्मोग्राफवर. कुठं, सिस्मोग्राफवर याचं मोजमाप करतो. आणि सिस्मोग्राफ जो आहे तर समजा या ठिकाणी जर भूकंप होत असेल, ठीक आहे, या ठिकाणी जर भूकंप होत असेल तर मग आपण इथं ठेवणार का, नाही. हा सिस्मोग्राफ असा वेगवेगळ्या भागात ठेवला जातो, ठीक आहे. वेगवेगळ्या भागावर असा सिस्मोग्राफ असतो हा ठेवलेला. तर मग या वेगवेगळ्या भागात ठेवलेल्या सिस्मोग्राफवर काय होतं, जेव्हा अर्थक्वेक होतो, जेव्हा भूकंप होतो आणि या भूकंपाच्या लहरी अशा वेगवेगळ्या डायरेक्शननं मूव्ह होतात, ठीक आहे. लहरी किती प्रकारच्या आहेत, 2 प्रकारच्या. बॉडी व्हेवमध्ये किती प्रकारच्या आहेत, 2 प्रकारच्या. कोणकोणत्या, तर सेकंडरी व्हेव, प्रायमरी व्हेव, ठीक आहे. अशा मूव्ह होत जातात, ठीक आहे. तर त्या मूव्ह झालेल्या ज्या काही व्हेव्ज आहेत तर त्या इथं सिस्मोग्राफवर काय होतात, रेकॉर्ड होतात. सिस्मोग्राफवर काय होतात, रेकॉर्ड होतात, ठीक आहे. पण अर्थवर असे काही पॉईंट्स आहेत, असे काही भाग आहेत ज्या ठिकाणी एकतर प्रायमरी व्हेव आपल्याला रेकॉर्ड होतील, ठीक आहे, किंवा एकतर सेकंडरी व्हेव रेकॉर्ड होतील, किंवा दोन्ही रेकॉर्ड होतील, किंवा दोन्ही रेकॉर्ड होणार नाहीत, ठीक आहे. आणि ज्या ठिकाणी दोन्ही व्हेव रेकॉर्ड होत नाहीत तर त्या ठिकाणाला किंवा त्या जागेला किंवा तेवढ्या पॅचला, जो काही अर्थचा पॅच असेल एवढा, तर त्याला काय म्हटलं जातं, शॅडो झोन, ठीक आहे. म्हणजे ज्या ठिकाणी अर्थक्वेकच्या व्हेव्ज रिपोर्टेड होत नाही, रजिस्टर होत नाही किंवा तिथं सापडत नाहीत आपल्याला, तर त्याला काय म्हटलं जातो, शॅडो झोन, ठीक आहे. मग शॅडो झोन, आता एक कन्सेप्ट समजली तुम्हाला, शॅडो झोन म्हणजे काय, तर
परत सांगतो एकदा शॉर्टकटमध्ये की शॅडो झोन म्हणजे काय, तर जे काही आपला सिस्मोग्राफ आहे, सिस्मोग्राफवर जे काही व्हेव्ज आहेत अर्थक्वेकच्या, त्या व्हेव्जचं जर आपल्या अर्थच्या कोणकोणत्या भागामध्ये रिपोर्टिंग झालं नाही तर तो भाग काय गणला जातो, शॅडो झोन. ठीक आहे. आता बघा, कोणत्याही भूकंपासाठी इपी सेंटरपासून कोणत्याही भूकंपासाठी, हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे आता इथनं. ठीक आहे. कोणत्याही भूकंपासाठी इपी सेंटरपासून तर 105 डिग्रीपर्यंत, इपी सेंटरपासून तर 105 डिग्रीपर्यंत, परत इपी सेंटरपासून तर 105 डिग्रीपर्यंत दोन्ही व्हेव्ज, सेकंडरी व्हेव्ज ॲज वेल ॲज प्रायमरी व्हेव्ज, दोन्हीही व्हेव्ज रिपोर्टेड होतात, दोन्ही व्हेव्ज रेकॉर्ड होतात. म्हणजे 105 पर्यंत, इपी सेंटरपासून तर 105 पर्यंत कुठल्याही व्हेव्जचा शॅडो झोन नसतो, दोन्ही व्हेव्ज रेकॉर्ड होतात. पण जेव्हा आपण 105 डिग्रीच्या समोर जाऊ, ठीक आहे, 105 डिग्रीच्या समोर जाऊ, तेव्हा आपल्याला पी व्हेव ॲज वेल ॲज एस व्हेव दोन्हीही रेकॉर्ड होत नाहीत, दोन्हीही रेकॉर्ड होत नाहीत, दोन्ही साईडला इथनं बघा, ही इकडून पण आणि इकडून पण. जेव्हा आपण 105 डिग्रीच्या समोर जाऊ कुठपर्यंत, 145 डिग्रीपर्यंत, तर 145 डिग्रीपर्यंत दोन्ही व्हेव्ज रेकॉर्ड होत नाहीत. मग याला काय म्हटलं जातं, हा जो काही पॅच दिसत आहे तुम्हाला काळ्या कलरचा, याला काय म्हटलं जातं की शॅडो झोन फॉर बोथ सेकंडरी ॲज वेल ॲज प्रायमरी व्हेव्ज. ठीक आहे. मग असं विचारू शकते की 105 डिग्री ते 145 डिग्री दरम्यान प्रायमरी आणि सेकंडरी दोन्ही व्हेव्जसाठी शॅडो झोन असतो. तर मग हे वाक्य काय असेल, बरोबर असेल. ठीक आहे, बरोबर असेल. नंतर बघा, त्यानंतर 145 डिग्रीच्या समोर जेव्हा जाल, ठीक आहे, 145 डिग्रीच्या समोर जेव्हा जाल आपण इपी सेंटरपासून 145 डिग्रीच्या समोर, ठीक आहे, तर 145 डिग्री समोर जेव्हा जातो तेव्हा काय भेटतं आपल्याला, फक्त प्रायमरी व्हेव रिपोर्टेड होतात. इथं काय होतं, फक्त प्रायमरी व्हेव काय होतात, रिपोर्ट होतात, सेकंडरी व्हेव इथं मिळत नाही. मग हा सुद्धा पार्ट काय आहे, तर सेकंडरी व्हेवचा शॅडो झोन. ठीक आहे, सेकंडरी व्हेवचा शॅडो झोन. आता मी तुम्हाला दोन्ही डायग्राम म्हणजे पी व्हेवचा शॅडो झोन आणि एस व्हेवचा शॅडो झोन, म्हणजे प्रायमरी आणि सेकंडरी व्हेवचा शॅडो झोन दोन्ही यांचा एकदम असा सेपरेट दाखवतो. हा बघा, ही जी डायग्राम आहे तर ही आहे पी व्हेवच्या शॅडो झोनची. ठीक आहे, पी व्हेवच्या शॅडो झोनची. आता तुम्हाला बघा, पी व्हेवचा शॅडो झोन फक्त एकाच जागेवर दिसत आहे, म्हणजे एका साईडला एका जागेवर, दोन साईडला दोन जागेवर. 105 डिग्री ते 145 या दरम्यान तुम्हाला दिसत आहे पी व्हेवचा शॅडो झोन आहे. ठीक आहे, शॅडो झोन ऑफ पी व्हेव. आणि इकडून पण शॅडो झोन ऑफ पी व्हेव. ठीक आहे, म्हणजेच काय वाक्य कसं बनेल आपलं, भूकंपाच्या अपिकेंद्रापासून किंवा इपी सेंटरपासून, ठीक आहे, आपण इंग्लिशमध्ये घेऊ, फ्रॉम द इपी सेंटर टू द 145 डिग्री. ठीक आहे, किंवा असं म्हणू की भूकंपाच्या अपिकेंद्रापासून तर 145 डिग्रीपर्यंत. ठीक आहे, भूकंपाच्या अपिकेंद्रापासून काय म्हणू आपण याला, अशा प्रकारे मांडू हे सेंटेन्स की भूकंपाच्या अपिकेंद्रापासून 105 डिग्रीपर्यंत दोन्ही व्हेव्ज रेकॉर्ड होतात. ठीक आहे, नंतर 105 डिग्रीपासून जेव्हा आपण 145 डिग्रीपर्यंत जाऊ तेव्हा आपल्याला फक्त दोन्ही व्हेव रेकॉर्ड होणार नाही आणि पी व्हेव सुद्धा रेकॉर्ड होणार नाही. आणि 145 पासून समोर गेल्यानंतर फक्त काय होईल, आपल्याला पी व्हेव रेकॉर्ड होईल. ठीक आहे, म्हणजे पी व्हेवचा शॅडो झोन काय आहे, कमी आहे, एकदम छोटा आहे. ठीक आहे, ही होल डायग्राम कशाची आहे, पी व्हेवच्या शॅडो झोनची. आता बघा, एस व्हेवचा शॅडो झोन. ठीक आहे, एस व्हेवचा शॅडो झोन किती आहे, 105 डिग्री समोर. ठीक आहे, 105 डिग्री समोर पूर्ण जो काही झोन आहे तर हा एस व्हेवचा शॅडो झोन आहे. ठीक आहे, म्हणजे एस व्हेव फक्त हा जो काही वरचा भाग आहे तर एवढ्याच भागात रिपोर्टेड होतात. म्हणजेच काय, तर इपी सेंटरपासून तर 105 डिग्रीपर्यंतच हे जे काही आपल्या सेकंडरी व्हेव्ज आहेत तर त्या रेकॉर्ड होतात, रिपोर्टेड होतात, त्याच्यानंतर रिपोर्ट होत नाहीत. ठीक आहे, आणि ज्या भागामध्ये ह्या रिपोर्ट होत नाहीत तर मग हा रिपोर्ट न झालेला भाग काय आहे, तर सेकंडरी व्हेवचा काय आहे, हा शॅडो झोन आहे. ठीक आहे, मग असं एक वाक्य म्हणू शकतो का आपण की प्रायमरी व्हेवचा शॅडो झोन हा सेकंडरी व्हेवच्या शॅडो झोनपेक्षा काय आहे, कमी आहे. ठीक आहे, म्हणू शकतो, कारण की बघा ना, सेकंडरी व्हेवचा शॅडो झोन किती आहे, हा एवढा मोठा, आणि प्रायमरी व्हेवचा शॅडो झोन दाखवतो मी तुम्हाला. आता प्रायमरी व्हेवचा शॅडो झोन किती आहे, हा एवढाच आहे. ठीक आहे, म्हणजे याच्यावरून तुम्ही सांगू शकता. ठीक आहे, की प्रायमरी व्हेवचा शॅडो झोन हा, इथं लिहू आपण की प्रायमरी व्हेवचा शॅडो झोन हा
लेस आहे कशाच्या, सेकंडरी व्हेवच्या शॅडो झोनपेक्षा, ठीक आहे. आणि सेकंडरी व्हेवचा शॅडो झोन हा जास्तच नाही तर हा जवळजवळ पृथ्वीचा जो काही 40% भाग आहे तर हा 40% भागसुद्धा व्यापतो, ठीक आहे. आणि आता बघा याच्यावर जर प्रश्न आला तर 3 स्टेटमेंट सांगतो मी, प्रश्नात काय येतील. पहिला सेंटेन्स की अपिकेंद्रापासून तर 105 डिग्रीपर्यंत कोणत्याही व्हेवचा शॅडो झोन आपल्याला बघायला मिळत नाही, ठीक आहे. दुसरं सेंटेन्स येईल 105 डिग्रीपासून तर 145 डिग्रीपर्यंत, ठीक आहे. 105 डिग्रीपासून तर 145 डिग्रीपर्यंत आपल्याला प्रायमरी आणि सेकंडरी दोन्ही व्हेवचा काय मिळतो, शॅडो झोन पाहायला मिळतो. तिसरं सेंटेन्स काय येईल 145 डिग्रीच्या समोर, ठीक आहे. 145 डिग्रीच्या समोर फक्त प्रायमरी व्हेव्ज काय होतात, रेकॉर्ड होतात, सेकंडरी व्हेव्ज रेकॉर्ड होत नाही, ठीक आहे. नंतर येईल वाक्य की सेकंडरी व्हेवचा शॅडो झोन हा प्रायमरी व्हेवच्या शॅडो झोनपेक्षा काय असेल, नेहमीच जास्त असेल, ठीक आहे. आणखी एक वाक्य येऊ शकतं की शॅडो झोन जो काही आहे सेकंडरी व्हेवचा, तर सेकंडरी व्हेवच्या शॅडो झोनने जवळजवळ पृथ्वीचा 40% भाग व्यापलेला आहे, ठीक आहे. अशा प्रकारे बघा आपण अर्थक्वेक संदर्भात एकदम डिटेल डिस्कस केलेला आहे. आणि आपला एक लास्टचा पॉईंट राहिला अर्थक्वेक संदर्भात की इफेक्ट ऑफ अर्थक्वेक, ठीक आहे. काय आहे पॉईंट, इफेक्ट ऑफ अर्थक्वेकचे वेगवेगळे इफेक्ट होतात. मग वेगवेगळे इफेक्ट कोणते, तर पहिला आहे ग्राउंड शेकिंग. ग्राउंड शेकिंग म्हणजे काय, तर ग्राउंड हलणं, ठीक आहे. जे काही ग्राउंड आहे आपलं अर्थचं फ्लोर आहे तर ते हलतो, हादरा बसतो त्याला, ठीक आहे. दुसरं आहे डिफरन्शियल ग्राउंड सेटलमेंट. जे काही ग्राउंड आहे आपले, म्हणजे एखाद्या ठिकाणचा असं समजा ग्राउंड असेल तर काय होतं, समजा याला जर झटका लागला किंवा एकदम जोराचा भूकंप झाला तर हे काय होऊ शकतं, खाली खचू शकतं किंवा वर उचलल्या जाऊ शकतं, ठीक आहे. नंतर लँड अँड मड स्लाइड. जे काही आपला लँड आहे, लँड, ठीक आहे, ज्याला आपण भूस्खलन म्हणतो, ठीक आहे, मराठीमध्ये, तर भूस्खलन सुद्धा होऊ शकते, लँडस्लाइड सुद्धा होऊ शकते. नंतरचा पॉईंट आहे सॉईल लिक्विफॅक्शन, ठीक आहे. जे काही सॉईल आहे अर्थवर आपल्या, तर त्यामध्ये पाणी मिसळून ती लिक्विफाईड होऊ शकते, ठीक आहे. नंतर आहे ग्राउंड लर्चिंग, ठीक आहे, ग्राउंड लर्चिंग. नंतर काय आहे ॲल्वांचेस. ॲल्वांचेस म्हणजे काय, तर बर्फ कोसळणे, ठीक आहे. ॲल्वांचेस म्हणजे काय, बर्फ कोसळणे. नंतर आहे ग्राउंड डिस्प्लेसमेंट. जे काही आपलं फ्लोर आहे किंवा ग्राउंड आहे तर ग्राउंडचं काय होऊ शकतं, विस्थापन होऊ शकतं, डिस्प्लेसमेंट होऊ शकतं. नंतर आहे फ्लड्स फ्रॉम डॅम अँड लेवी फेल्युअर, ठीक आहे. जे काही डॅम्स आहेत आणि लेवी फेल्युअर म्हणजे, लेवी म्हणजे काय, बांध, ठीक आहे, बांध. जे काही मोठमोठे बांध आहेत तर ते सुद्धा, ते जे काही कन्स्ट्रक्शन आहे तर ते सुद्धा ब्रेक होऊ शकतं, ते सुद्धा फेल होऊ शकतं आणि त्यामुळे जे काही पाणी आहे तर ते शहरामध्ये घुसून खूप मोठी हानी होऊ शकते, ठीक आहे. नंतर फायर्स, आगीसुद्धा लागू शकतात. नंतर स्ट्रक्चरल कोलॅप्स होऊ शकतं. जे काही स्ट्रक्चर बांधलं, बिल्डिंग बांधलेलं आहे, तिथं भूकंप झाला तर काय, बिल्डिंग काय होईल आपली, कोसळून जाईल ना, म्हणजे स्ट्रक्चरल कोलॅप्स. नंतर आहे फॉलिंग ऑफ ऑब्जेक्ट. आत्ताच सांगितलं, बिल्डिंग कोसळत आहे म्हणजे बिल्डिंग कोसळत आहे किंवा पोल जे असतात, ठीक आहे, लाईनचे पोल, हे काय ऑब्जेक्टच आहेत आणि मग ते काय होतील, समजा भूकंप झाला तर काय होईल, फॉल होईल, खाली पडेल. नंतर आहे सुनामी. सुनामी काय होतं, सुनामी संदर्भात एक लक्षात घ्या की सुनामी ही अर्थक्वेकमुळे निर्माण होणाऱ्या व्हायब्रेशनमुळे तयार होते. सुनामी ही अर्थक्वेकमुळे निर्माण होणाऱ्या व्हायब्रेशनमुळे तयार होते. अर्थक्वेक सुनामीसोबत नाही घेऊन येत. अर्थक्वेक झाल्यानंतर जे व्हायब्रेशन होतं त्या व्हायब्रेशनमुळे सुनामी निर्माण होते. सुनामीलाच काय म्हटलं जातं, बंदर लाट सुद्धा म्हटल्या जातं. हा प्रश्न आलेला आहे की सुनामीला काय म्हटलं जातं, बंदर लाट, ठीक आहे. अशा प्रकारे आपण अर्थक्वेक हा एकदम डिटेल डिस्कस केलेला आहे. अर्थक्वेकमध्ये काय काय बघितलं आपण एकदम सांगतो की पहिला प्रश्न बघितला आपण अर्थक्वेकचा अभ्यास का करायचा, दुसरा प्रश्न बघितला अर्थक्वेक का होतो, तिसऱ्यामध्ये आपण बघितलं वेगवेगळ्या टर्म्स बघितल्या, फोकस काय असतं, हायपोसेंटर काय असतं, नंतर इपी सेंटर काय असतं, ठीक आहे. नंतर सिस्मोग्राफ काय असतं, ठीक आहे. नंतर बघा आपण नेक्स्ट पॉईंटमध्ये बघितलं वेगवेगळ्या प्रकारच्या फेव्ज बघितल्या, वेगवेगळ्या प्रकारच्या काय बघितल्या आपण, फेव्ज बघितल्या. त्यानंतरच्या 5व्या पॉईंटमध्ये बघितलं आपण टाईप्स ऑफ अर्थक्वेक बघितले, ठीक आहे, टाईप्स ऑफ अर्थक्वेक. 6व्या पॉईंटमध्ये बघितलं आपण मेजरमेंट ऑफ अर्थक्वेक. 6व्या पॉईंटमध्ये काय म्हटलं, मेजरमेंट ऑफ अर्थक्वेक, ठीक आहे. नंतर 7वा पॉईंट बघितला. 7व्या पॉईंटमध्ये काय केलं आपण, 7व्या पॉईंटमध्ये डिस्कस केलं आपला शॅडो झोन, ठीक आहे, शॅडो झोन. आणि 8वा पॉईंट डिस्कस केला आणि 8व्या पॉईंटमध्ये काय डिस्कस केलं आपण, इफेक्ट ऑफ अर्थक्वेक. अशा प्रकारे एकदम डिटेलमध्ये आपण अर्थक्वेक या चॅप्टरमधील जे काही आहे अर्थक्वेक संदर्भात माहिती जी पेपरामध्ये येईल आणि जी वाचणे आवश्यक आहे तर ती आपण डिस्कस केली. आय होप तुम्हाला लेक्चर आवडलं असेल. आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट्स करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. याचा नेक्स्ट पार्ट जो आहे तर नेक्स्ट पार्टमध्ये आपण ओल्कॅनो,
ठीक आहे. आणि वोल्कॅनोपेक्षाही आपल्याला डिस्कस करायचं आहे सर्वात म्हणजे डिटेलमध्ये एकदम टाईप्स ऑफ रॉक. ठीक आहे, वोल्कॅनोपासून जे काही रॉक्स निर्माण होतात ज्यामध्ये डाईक, सील, स्लीट, ठीक आहे, डाईक, सील, नंतर बरेच प्रकारचे असे रॉक आहेत ते वेगवेगळ्या नावाचे, फॅकोलिथ, लॅपोलिथ. तर ते आपण डिस्कस करणार आहोत नेक्स्ट लेक्चरमध्ये. ठीक आहे, तोपर्यंत हे लेक्चर बघून घ्या, आधीचे बघितले नसतील ते सुद्धा बघा. धन्यवाद.